नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची व्हिडिओ एकदम भन्नाट असणार आहे, कारण आपण आलोय मोठ्या धरणामध्ये मासे पकडायला। मासे म्हणजे झिंगे पण आहेत मोठे मोठे, ते झिंगेसुद्धा आपल्याला पकडायचे आहेत। आणि बरेच दिवसांनी आपल्यासोबत असणार आहे इकडे बघा कैलास भरपूर, कारण हा गेलेला आंब्याच्या बागेत, तिथून आज तो मिळाला आपल्याला, आज तो भेटला आपल्याला। तर इकडे चालू आहे आपण बोरली साईडला डॅम्पवरती, म्हणजे मोठा धरण आहे, त्याच्यामध्ये बरेच असे मच्छी आहेत। कुठली कुठली आहे कैलास? त्याच्यात झिंगे ना काय? वरण, शिंगाळी, वरण बोलतात शिंगाळी, शिंगाडी पण आहे? ती हो, वरण शिंगाळी, झिंगा वगैरे ते मोठे मोठे। तर तेच आपल्याला जाळे लावू, इकडे जाळा आणलेला आहे आणि आपल्याला झोडीने जाळा टाकून ते पकडायचे आहेत आपल्याला। तर बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, किती मिळत आहेत ते बघूया। बनारस अशी रेसिपीसुद्धा बघायला भेटणार आहे संध्याकाळी। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। पोचलोय डॅम्पवरती आणि पाण्याची लेवल भरपूर असते। आता ह्या टायमाला पाणी बघा किती कमी झालं आहे, भरपूर कमी झालं आहे। तर इकडे थोडी आहे बारकी, त्यांनीच आपल्याला जाळे टाकायचे। हे बघा, ह्याच बोटने आज आपण टाकणार आहोत जाळी, आणि जाळी इकडे टाकू पटकन। ते बघा तिकडे दोघं जण आलेत, ते आपल्या सोबत असणार आहेत त्यात जाळा टाकायला। अख्खी विकी घेऊनच आलाय काय सोबत? का इकडं रवी दा आलाय, रवी आणि दादाचं नाव काय? लक्ष्मण दादा पण आलेले, ते आपल्यासोबत असणार आहे फिशिंगला जाळा टाकायला। तर इकडे सगळा जाळा सोडून घेत आहेत पहिला। आता जाळ्याला काय लागू शकतो आता? काय नाही, काय नाही, काय नाही नाही रे, घट्या रे, हा, दगड आणि बुच। हा, आणि दुसरा काय लागू शकतो? महावरा मच्छी कुठली लागेल? त्याला मच्छी लागेल कटला, गोडे पाण्याचा फंटूस। फंटूस आणि बाकी दुसरं काय नाही ना? दुसरा काय नाही, बाकी नंतर आपण तिकडे जाऊन जे शिप बोलतात ना, हा हा, शिवल्यासारखे, शिवले, हा बरोबर गोडे बरोबर। पाण्याचे ते काढू। कोणतरी तिकडे काढत होता बघा, असे ते बघा तिकडे चालले। पहिला असा जाळा काढून घेत आहेत, म्हणजे टाकायला एकदम बरा पडेल, एकदम सोप्पा। तर चला, बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता जाळा टाकायचा, तर आज तो प्लॅन एकदम सक्सेस झाला। इकडे चालले होडी जाळा टाकायला। काय करू? आतमध्ये येतो ना? नाही, मी नाही येत, नाही जा, तुम्ही टाकून घ्या, टाकून येशील नाही तर परत। पहिला जाळा टाकून घेत आहेत, बघूया काय लागतंय। 3-4 किलो होएगा मछली। 5 है 3-4 किलो होएगा। जाळे तिकडे टाकायचं काम चालू आहे। आणि इकडे पाणकावले आहेत ना, भरपूरच आहेत, म्हणजे पाणी भरपूर कमी झालं आहे ह्या डॅम्पातला, पाणी भरपूर कमी झालं आहे ह्या डॅम्पातला, त्याच्यामुळं पाणकावले मासे खायला भरपूर ह्या साईडला उतरतात, भरपूर थव्यानीच आहेत सगळे। जसं जाळा टाकायला त्या साईडला गेले ना, तिकडचे पाणकावले सगळे उडाले आणि ह्या साईडला आलेत, पलीकडे वरती फिरतायत। त्या साईडला जाळा टाकून झाला आहे, तर आपण इकडे चाललोय पाग मारायला। पाग मारून बघूया मासे किती मिळत आहेत। जाळ्याला तर मिळतीलच आपल्याला, पण आता सध्या तरी पागाला बघू। इकडे रवी भाऊ आहे, रवी दा पाग मारणार आहे। कोण पागे? कोलंबीचे आंगडे बघा केवढे मोठे आहेत, म्हणजे एवढ्या एवढ्या साईजच्या मोठ्या कोलंबी आहेत इकडं, झिंगे झिंगे। तर इकडे जाळा टाकून झालेत, आरामात बसलेत बघा।
थोडे थोडे पाय जाते आतमध्ये. तर झाला बघा तो असा लावलेला आहे पूर्ण इथपर्यंत झाला लावलेला आहे. समोरून दिसतोय अचानक वातावरण चेंज झालंय, पावसाचा वाटतोय. आला तरी येईल थोडाफार पाऊस. तर होडीतूनच आपल्याला टाकायचं आहे पाग मारायचा आहे. पागी कोण आहे पण एवढा खोल आहे. गेली तर इकडे पाग मारायची सुरुवात करतायत. झाला टाकून झाला आपला एक साईडला बघा, एक साईडला झालाय. तर पागाला बघू पहिले काय लागतंय. किती खोल आहे बापरे. बारीक आहे ना. आणि या साईडला बघा पाऊस चालू झाला. रिमझिम पाऊस पडतोय. झाला जबरदस्त पुढं चालायला काहीतरी लागलाय आणि पाऊस पडला आपला चालू झाला. कटलंच आहेत ना. चिलापी वेगळी काय आणि कटलं वेगळे तेच ना. चिलापी ना कटलं एकच बारीक बारीक आहे त्यातलं एक. हे बघा चिलापी आहे म्हणजे कटला काय लोक कटला बोलतात, चिलापी पाहिजे. तर एवढी साईज नाही घ्यायची आपल्याला, ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या साईजच्या घ्यायच्यात. हे सोडून द्यायचे आहेत ना आता. हे बघा हे सोडून द्यायचे. पाऊस भरपूर आला बघा समोरून. ऊन आणि पाऊस मिक्स. हे बघा इकडे लागलेत. हे बघा लागवड बघा किती लागलेत. बापरे सगळीकडे लागलेत रे. मस्त साईजचे आहेत. आता काढत नाही काय का नंतर. बापरे पूर्ण झालाच भरलाय. पण असं वाटलं नव्हतं की लागली म्हणून. एवढी साईज आपल्याला घ्यायची आहे. ही साईज घ्यायची आहे ना. हा मस्त भेटला. तिकडे जातो ना. साईज भेटले मस्त साईजचं आहे. का साईजचे आपल्याला भेटायला पाहिजे. टाकून याच्यात असा आला काय आता. जाईल थोडासा लागेल आणि पाऊस. ऊन पाऊस आलाय ना. ऊन पाऊस आहे बघ पण पूर्ण व्हिज्युअल. शवलांचा पाऊस. हे बघा पागाला लागलेत लहान साईजचे. तर ते बरं वाटतं घ्या. पहिला आता जाला पालवून घेऊ. जाल्याला बरेच असे अडकलेत. बघूया किती मिळतात. तिथपर्यंत झालाय असा क्रॉस. ते दगडीत अडकलं वाटतं पाठीमागच्या. आठवड घाई चालले इकडं. झाला हा पाऊस पण भरपूर आलाय ना. पाऊस आला बघा परत येतोय खालून. खाली पण भरपूर आहे. जबरदस्त हा बघा रस्ता जायचा आहे. बरेच असे लागलेत. हे बघा जॅकपॉट लागला.
जबरदस्त साईज दिलते बघा. अडकलाय ना. नाही, नाही, बघा खाली किती आहे. मसाला भेटला की मला नाही. पूर्ण बघा झाला भरलाय बघा कचऱ्यासारखा. खाली अडकला वाटतं तिकडे का. बघ बापरे झाला पूर्ण भरला या साईडला. हो इकडे 2 अडकलेत बघ. हे कसली साईज आहे बघ. जबरदस्त साईज आहे एकदम जबरदस्त. झाला इकडे पालवून झालाय. आता काढायचे त्यातून. काढायचाच भरपूर टाइमपास असतो कारण वरती काठी पण असतात आणि भरपूर असे अडकलेले असतात जाळ्यामध्ये. ते काढायला भरपूर टाइम लागतो ना. काढायला टाइम लागतो ना. दोघे आपल्याला किती मिळालेत. भरपूर मिळालेत. अर्धा जाळा फाटला त्याच्यामध्ये पण भरपूर असे मासे गेले. टाकले उचले हे बाहेर आणि सांगते. आणि इकडे मला शिंगाली मिळाले. कुठली शिंगाली. कलम शिंगाली. अशी दाखवा अशी थोडीशी. हा हे बघा घोड्या पाण्याची शिंगाली. जहाज आहे तिथे समोर. रायडर बाहेर गेलेत. मेन रायडर बाहेर गेलेत तिकडे. कैलास बसला. एक ड्रायव्हर झाला. आता दुसरा कैलास आहे. ह्याला दादाला अनुभव आहे बरोबर. आलो होते. अच्छा है. छोटा निकल रहा है ना. ये छोटा वाला है. वो बड़ा वाला है. इसका साइज कितना है. सांगली का बरोबर बोला. तिलपिया बहुत है. चिलापीच आहे मासे. थर्मस लगा है ना. सर्विस नसती कमी असेल. तर या दादा चाललेत. भरपूर असे मासे पकडले आपण. मजा आली फिशिंगला. भरपूर मजा आली. तर बघूया टोटल किती मिळत आहेत. पटापट इकडे जायला पालवायची म्हणजे पालवला आहे. आता मासे काढायची सुरुवात आहे. तर पटपट इथनं जाऊया आणि बंडाडाशी घरी आपल्या रेसिपी बघायला भेटणार आहे माशाची. चिलापी माशांची बरेच दिवसाने. 5-6 2-2. ये मच्छी क्या करो. कौन सा. हाँ उसको फ्राई करके ले जाना मछली. हाँ सब क्या है ऐसा लगता है मैं शैतान हूँ. त्याला दाखव साईज. ना मैं बरी आहे खायला चाहतात. हाय चेतन बरोबर तू आहे. आएगा नीचे ऊपर. ये डाल टाकी दे, टाक. डाल के- वो डाले वो तो हाँ, डालना डालना पड़ेगा. वो तो कभी डाले डाल देना ना ये 2-3-4 चम्मच को. बाद में डालता है ना. कशा बसे टाकून ते हे करून. काय तो हा इकडचा सोडायला बघ जीवात झाला आता. ये त्या काटा बिला तो पिचू काटते ना पैसा. तेवढाही पण काय भरतात. कैलासची आता शिंगाली आहे. कलम शिंगाली म्हणजे गोड्या पाण्याची. आणि जर तिचा काटा लागला तर एकदम डेंजर असतो. जाम बेकार. ना डेंजर. गोडी पाण्याची. ते बघा आपल्याला एवढी इकडे मच्छी मिळाली. त्या साईडला पण ती बघा बऱ्यापैकी मिळाले. आणि या साईडला थोडी. चल बाय बाय. तर आपल्याला एवढे घेतलेत मासे बनवण्यासाठी. तर आपण इकडे 3 मासे घेतले. 3 चिलापी मासे. इकडे प्रियंका मस्तपैकी साफ करून घेते. त्याचे काटे बघा. काटे डेंजर असतात त्याचे. वरती काटे काढायला लागतात पहिले. प्रियंकाने इकडे मासे साफ करून घेतलेत. मासे पण बघा कसे साफ केलेत. हे बघा पूर्ण त्याची स्किन वरची काढून टाकलेली आहे पूर्ण. एवढं हे मासे आहेत ना कधी जास्त खाल्ले नव्हते. त्याच्यामुळे घेऊन आलो बनवायला. बघूया टेस्ट कशी लागतात हे मासे खायला. तर इकडे प्रियंकाने तर ह्या साईडला मस्त मसाले वगैरे घेतलेत. मीठ मसाला हळद वगैरे. तर इकडे तेल मस्तपैकी. इकडे आला पेस्ट टाकते त्याच्यावरती. आला पेस्ट लावून घेऊया. माशावरती वरची स्किन काढलेली आहे त्याची. पूर्ण काढूनच टाकला त्याच्यावरती स्किन. चिकन सारखा दिसतोय तो. कधी खाल्लीस असे मासे तू.
चिलापी ही खाल्लीस? ही मग तुम्ही आणलेले हा ते एक वेळाच खाल्ली, पण असं आपल्याला कधी तरी भेटते आज भरपूर वर्षांनी म्हणजे खायला महिन्यानी. एकदम भारी. लिंबू पिळून घेते. लिंबूत नाही रस. लिंबू. इथे मसाले घेतले, लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, हळदी पावडर ते मिक्स करून घेते. मस्त असा फ्राय करून मस्त तव्यात टाकून का मोकळा. जास्त झंझट गेली नाही ना, शॉर्टकट. शॉर्टकट आहे. खायला एकदम भारी. हे बघा, लसूण टाकते. त्यात लसूण टाकलं केलेलं. मस्त एकदम मस्त बघा काय होतात त्याला मध्ये. एकदम एकदम सोप्या पद्धतीने हे मासे आपण फ्राय केलेत, पण बरेच दिवसांनी खायची इच्छा होती ही चिलापी मासे. म्हणजे भरपूर टाइम खाल्ले नव्हते, बाकीचे मासे भरपूर वेळा खाल्लेत, पण हा मासा हा दुसरा टाइम आता खातोय. थोडा आंबटपणासाठी करवंद करवंद पण टाकले त्यांनी. हा टायमाला कच्ची करवंद पण विकली तुला, काल आम्हाला घेतली. त्याच्यामध्ये करवंद पण ऍड केलेत, म्हणजे मस्त थोडंफार आंबटपणा येईल त्याला. मस्त इकडे मच्छी काय झाली बघा, जबरदस्त. आणि असे खायला भारी वाटते ना, एकदम भारी. जबरदस्त असे. तिकडं बघा मच्छी मस्त फ्राय झाले. मस्त रे करून लागेल त्याला आंबट करायसाठी. हे बघा मस्त फ्राय झाले. तर बघूया टेस्ट करून मासे कसे झाले. जबरदस्तच झाले असतील, कारण स्मेल जबरदस्त सुटलाय. खाऊन बघूया कसे मासे झाले. बघा चिलापी मासे बरेच दिवसांनी ट्राय करायचं आहे. गरम 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 मस्त खायला वाटेल. या टेस्ट करून बघू. जबरदस्त एकदम झाले मासा, सॉलिड झालाय. करवंदाचा आंबटपणा पण आलाय. एकदम. तर चला मित्रांनो, हे व्हिडिओचं स्टॉप करतो. मजा आली मासे पकडायला, पण अजून नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू तिथे जाऊन झिंगे वगैरे पकडण्याचे. ते रात्री फिशिंग करावी लागेल ती. तर हे व्हिडिओचं स्टॉप करतो मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.